माहितीच्या माझ्या वाजवला तुम्ही आता बसा मंदिरामध्ये जाण्यासाठी मोठ्या काम कर लवकर मी येतो मामाच्याकडून तयारी झाली करतो ठीक आहे बस चला लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे आता जेवायला वांग्याची भाजी तर पनीरची भाजी आहे सर्वांना निमंत्रण आहे जेवण करते पण डबे भरून नको त्याच्या ठीक आहे त्याला थोडा कॅन्टीन वाल्याला पैसे द्यायचे डीजे वाल्याला पैसे द्यायचे आहेत बँकेत जातो ना पैसे काढून येतो ना पुरीला सांगून देतो का बँकेत द्यायच्या भाई संध्या ए संध्या भाई बोला ना बाबा ठीक आहे मला आपली लग्नाची तयारी पूर्ण झाली हो ना झाले हो ना मी पण रेडी झाले मला बँकेत जायचे ना कॅन्टीन वाल्याला पैसे द्यायचे ठीक आहे बाबा मी बँकेत जातो हो मी येतो ठीक आहे लवकर या. हो झालं बाई बाबा तर बँकेत गेले मला तर हीच मोठी संधी भेटली अशी करते पटकन महेशला फोन करते आणि बोलवते हॅलो 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 महेश माझे बाबा ना बँक मध्ये गेले आहे पैसे आणण्यासाठी तू लवकर ये मी आलो लगेचच आलो हो 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 माझी झाली ना तयारी. हो हो मी आलीच आत ना बघ पाहतो संध्याला देऊ पाहतो तर हाय का नाही संध्या ए संध्या हे तर पडली आता का करू आता या मामाले भासायला का सांगू आता हे तर पडली मामा तयारी झाली का बाईची तयारी झाली का हा येऊन गेला सांगू का याले आता माझ्या मार्गाला पोरगी पडली मम्मी चिल्लावून थांबला पोरगी नाही मला टेन्शन आहे पराली कोणासोबत रम्यासोबत पराली तुमच्या गावचे पोरग होय का हो पोराली चांगलं झालं अप्पा गड्याला बकरा द्यायचा होता मा भाऊ मध्येच कापते का तर माहित नाही फोन वाचून त्या बाई मारतो त्याला
मध्ये कापते खाते भगवान मंदिरामध्ये त्याला मंदिरामध्ये त्याला मारते बाबा खर्च मारला का ते लागू द्यायला वाटतं अरे भाता घे का मामेले मला सांग बायको बरं हे बरोबर आहे त्याच्या पिकाची मामाची आहे का पाहिजे भाषा मला माहित होतं तुला माहित होतं हो आम्हाला मामा आता काय करायचं हो ते पराठी कोणाला घरी त्या रमेशच्या घरी बिलकुल 5 मिनिटं राहिलेले बांधवांना महत्वाचा मुद्दा त्या प्लास्टिकच्या बाथरूममध्ये म्हणून मांडणार हे घडत आहे समाजामध्ये कोणाला घरी पराठी रमेशच्या घरी पराठी हो मी तुम्हाला नेतो त्याच्या घरी चला रमेश बाबा मामाजी नमस्कार या खर्च पलटवलं दिली बरं मला सांगा हा माझ्या खात्यावर आला आणि मारायला लागला हा बोल